हाय हॅलो, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे आनंदी मस्त मजेतच असणार. तर आज आहे अनंत चतुर्दशी. तर मग म्हटलं चला आज एक नवीन ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूयात. दिवसभरचं जे जे काही माझं रुटीन आहे ते मी सर्व आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गणपती बाप्पा घरात आले आणि कसे 10 दिवस झाले काही कळालंच नाही. इतक्यात एक 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 दिवस असा पटपट निघून गेला ना की काही समजलंच नाही. किती मस्त बाप्पा घरात होते तर असं मस्त मंगलमय वातावरण होतं. दररोज सगळे मस्त एकत्र आरतीला यायचे, सर्वांनी आरती करायची, प्रसाद घ्यायचा, मस्त वातावरण होतं घरामध्ये. तर मग आता एकदम असं वाईट वाटल्यासारखं वाटतंय की परत बाप्पा पुढच्या वर्षीच येणार आता. सर्वात अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली, देवाची देवपूजा केली आणि त्यानंतर नाश्ता बनवला. सगळ्यात अगोदर सकाळी मग नाश्ताच करून घेतला, कारण मला गणपती बाप्पांसाठी नैवेद्य करायचा आहे. त्यामुळे मग नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि त्यानंतर मग घरातील जी बाकीची कामे असतात ती सर्व करून घेतली. कपडे म्हणा, भांडी म्हणा, त्यानंतर फरची पुसायची होती, फरची पुसून घेतली. फरची वगैरे सगळं क्लीन झालं ना, मस्त कसं असं घर चकाचक वाटतं, व्यवस्थित वाटतं. बाकीचं काम करायला पण मूड येतो. आणि त्यानंतर मग जी नाश्त्याची भांडी होती ती पण घासून घेतली, जेणेकरून मला स्वयंपाक वगैरे करायला सोपं जाईल. ते भांडी वगैरे असं पडलेलं असलं ना पसारा, तर मग त्याकडेच सारखं लक्ष लागतं, हे काम बाकी, ते काम बाकी, तर मग मन लागत नाही. त्यामुळे मग अगोदरच सर्व कामे करून घेतली आणि म्हणजे कसं स्वयंपाक करायला तयार. आणि त्यानंतर मग डाळ भाताचं कुकर लावायचं होतं, तर ते कुकरही लावून घेतलं आणि एकीकडे मग बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवले. मला बटाट्याची भाजी करायची होती. तर मग मला ना खरं तर नैवेद्यासाठी पुरणपोळीच करायची होती, पण कोणीच नव्हतं जेवायला, मी एकटीच होती. शिव आणि माझं पुतण्या आहे ते पण, आमचं छोटंसं गणपती बाप्पाचं मंडळ आहे मुलांनीच तयार केलेलं, तिथे महाप्रसाद ठेवला होता आम्ही. तर मग तिथे ते जाणार होते आणि त्यानंतर शिवचे पप्पा पण त्यांच्या कंपनीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, तर मग त्यांना पण तिथे महाप्रसाद होता, तर ते पण तिथे जेवणार होते. मग मी राहिली एकटीच घरी जेवायला. तर मग एवढं सगळं करून ठेवायचं आणि परत खायचं नाही, सायंकाळी पण होता महाप्रसाद. त्यामुळे मग म्हटलं चला बटाट्याची भाजी, वरण भात आणि पुरी, श्रीखंड आणि त्यानंतर मोदक असाच बेत होता. गणपती बाप्पाचं विसर्जन होतं तर मला मोदक पण करायचे होते. तर मग बटाट्याची भाजी वगैरे करून घेतली मस्त. आम्हाला आवडते अशी मस्त पुरी भाजी, त्यानंतर श्रीखंड, बटाट्याची भाजी वगैरे असं आवडतं आम्हाला. तर भाजी करून घेतली आणि वरणही बनवून घेतलं. लगेच वरणालाही फोडणी दिली. मी ना जास्त भांडे भरायच्या फंद्यात पडत नाही. त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी केली, परत घासलं, परत डाळ बनवली आणि परत घासून तीच कढई ठेवली. मोदक वगैरे पुऱ्या तळायच्या होत्या मला, तर त्याच कढईमध्ये मग मी पुऱ्या मोदक तळून घेतल्या. म्हणजे कसं की जास्त भांडी निघत नाही. भांडी घासायचं म्हटलं ना मला पहिल्यापासून कंटाळा येतो. माझी मम्मी, माझी चुलती मला म्हणायचे, तुला लग्नानंतर जास्ती भांडेच घासावं लागणार आहे. तर मी पडली लहान, मी आमच्या घरामध्ये लहान आहे, तर तेच झालं. मला कपडे भांडे तेच असतं. सकाळी मी गावाकडे गेल्यावर माझं कामाचं रुटीन तेच असतं. मग मस्त मोदक वगैरे बनवून घेतले आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलं. घरातील जे स्वामी महाराज आहेत त्यांना पण नैवेद्य दाखवलं आणि मी मस्त अशी सिंपल तयार झाले होते. जास्त काही नव्हतं केलं. तिथे मंडळामध्ये जाऊ म्हटलं, थोडीशी हेल्प करू आपणही. पोरांना जेवू घालायचं होतं, मग पोरांना जेवू वगैरे घातलं आणि त्यानंतर आमच्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. मंडळाच्याच गणपतीबरोबर देणार होते मी. तर मग मस्त आरती वगैरे करून घेतली आणि आम्ही पण गेलो होतो गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. तिथं गेल्यानंतरही आरती केली आणि त्यानंतर बाप्पांचं विसर्जन केलं. कसं ना पटपट 10 दिवस निघून गेले, काही कळालंच नाही. मस्त वाटायचं गणपती बाप्पा घरामध्ये होते तर. मस्त सकाळी आरती वगैरे करायचो, सगळे एकत्र येतात आरती वगैरे करायला. त्यामुळे माझ्या यावर्षी मनात नव्हतं गणपती बाप्पा बसवायला, कारण आम्हाला गावाकडे जायचं होतं. माझी मावशी एक्सपायर झाली, तिचं 10वं होतं त्यावेळेस. पण शिवचे पप्पा अगोदर आले 2 दिवस, त्यामुळे मग त्यांनी सर्व तयारी केली, त्यांनी गणपती बाप्पा बसवले. पण मस्त वाटतं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब